हॅलो डिअर स्टुडंट्स, आजचा व्हिडिओ आहे क्लास 9th स्टँडर्डच्या स्टुडंटसाठी. बाकीच्या मुलांच्या बरोबरच तुमच्याही मिड टर्म एक्झाम सुरू झालेल्या आहेत आणि माझ्याकडे काही प्रॅक्टिस पेपर्स आहेत जे तुम्हाला देणं गरजेचं वाटलं. मला तुम्हाला क्वेश्चन्सची व्हरायटी कळते ना थोडीशी, की कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स येणार. यातले बरेचसे प्रश्न ट्रस्ट मी तुम्हाला रिपीट पण होणार आहेत. मी बरेच क्वेश्चन पेपर्स तुम्हाला देणार आहे शाळांचे. यातले जेव्हा तुम्ही ऍटलिस्ट आता ह्याचा अभ्यास कसा करणार आहात तुम्ही ते मी सांगते. तुम्हाला लिहायला जमलं तर वेल अँड गुड, पण तेवढा वेळ नसेल तर ट्राय टू सॉल्व्ह द क्वेश्चन अँड आन्सर्स ओरली. प्रत्येक प्रश्न जो आहे तो तुम्ही ऍटलिस्ट तोंडी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. प्रश्नांची व्हरायटी बघा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की कोणत्या पार्टवरती तुम्हाला कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तुमची तयारी कितपत झालेली आहे, किती तयारी राहिलेली आहे, कोणत्या अँगलनं एखादा पॉइंट आपल्याला अभ्यास करायला लागणार आहे. प्रश्नांची व्हरायटी तर तुम्हाला डेप्थ लक्षात येईल. सो ओव्हरऑलच ही सगळे जे पेपर्स मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्या एक्झामसाठी खूप जास्त महत्वाचे आहेत. आता जी तुमची मिड टर्म एक्झाम चालू आहेत त्यासाठी. सो आजचा पेपर मी जो घेऊन आलेली आहे सायन्स 1चा पेपर आहे. हा माझ्याच एका स्टुडंटचा झालेला पेपर आहे हा. तर इथे पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रीराईट द स्टेटमेंट. हे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत. त्यानंतर युनिट ऑफ फोर्स दिलेला आहे. कोणत्या प्रकारची एनर्जी असते स्टोर्ड वॉटरमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे. न्यूटन्स डॅश लॉ ऑफ मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज लॉ ऑफ इनर्शिया. प्रश्नांची व्हरायटी जस्ट बघत चला. मोनोबेसिक ऍसिडचं एक्झाम्पल काय आहे, तर ह्याच्यामधलं मोनोबेसिक ऍसिड म्हणजे ज्याच्यापासून एक हायड्रोजन आयन रिलीज होतो. सो CH3COOH हे मोनोबेसिक आहे. पहिला लॉ आहे तो थर्ड लॉ ऑफ इनर्शिया म्हटलं जातं. स्टोर्ड वॉटर, पोटेन्शियल एनर्जी. फोर्सचं युनिट काय आहे मला कमेंट करून सांगा. आणि हे पहिले दोन प्रश्न तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. पहिल्या दोन प्रश्नांची उत्तरं. लीडचं सिम्बॉल काय आहे, तसंच बाकीच्यांचं पण, म्हणजे लीड सोडून ह्यात बाकीचे जे आहेत त्यांचे देखील नाव आणि सिम्बॉल तुम्ही मला कमेंट करून सांगितलं तर माझ्याकडून तुमच्या कमेंटला एक स्पेशल हार्ट मिळणार आहे. सो फाइंड ऑड वन आउट. सोडियम नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट असे 4 तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्यातलं जस्ट ऑड वन आउट शोधायचं नाही तर जस्टिफाय करायचंय. बरेचदा तुम्ही नुसतं ऑड वन आउट लिहिलं, जस्टिफाय केलं नाही तर तुमचा अर्धा मार्क तिथं कट होतो. सो इथे कोण आहे ऑड वन आउट आणि त्याचं जस्टिफिकेशन पण तुम्हाला लिहायचं आहे. स्टेट द इक्वेशन ऑफ मोशन इन अ स्ट्रेट लाईन डिस्क्रायबिंग रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट म्हणजेच व्ही आणि एस यांच्यामधलं कोरिलेशन सांगणारे जे तीन इक्वेशन ऑफ मोशन जे आहेत त्यापैकी कोणतं इक्वेशन व्हेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधलं कोरिलेशन दाखवतं ते सांगायचं आहे. कोरिलेट F फ्लुराईड आहे तर HCO3 काय असणार. तुमचा तो जो चार्ट आहे एक चॅप्टरच्या शेवटी, मला त्याचं नाव आता आठवत नाहीये, आयन्स आणि रॅडिकलचा जो चार्ट आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला, तर त्या चार्टवरती आधारित ज्याच्यावरून आपण व्हॅलन्सीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो आणि फॉर्म्युले बनवतो तर त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. त्यानंतर गिव्ह केमिकल फॉर्म्युला ऑफ अल्युमिनियम हायड्रॉक्साईड. सगळे 1-1 मार्कचे आहेत. ट्रू ऑर फॉल्स. इन अ जनरेटर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवरती आधारित तो एक आहे ना, इंटर कन्व्हर्जन ऑफ एनर्जी, त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. An atom of Mg is smaller than atom of Na. Give scientific reason लिहायचं आहे. मॅग्नेशियमचा ऍटम सोडियमच्या ऍटम पेक्षा स्मॉलर का आहे. त्यानंतर द वर्क डन ऑन अन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज 0. जे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्ट फिरत असतं त्याच्यावरती होणारं वर्क डन 0 का आहे. Even though magnitudes of action and reaction force are equal, their directions are opposite, their effects do not get cancelled. Action and reaction force हे इक्वल आणि अपोजिट डायरेक्शन जरी ऍक्ट होत असले तरी ते का कॅन्सल करत नाही, तर त्याच्या मागचं रिझन आहे ते दोन वेगवेगळ्या बॉडीजवरती ऍक्ट होतात. ऍक्शन फोर्स एका बॉडीवरती ऍक्ट होतो, रिॲक्शन फोर्स दुसऱ्या बॉडीवरती ऍक्ट होतो. दोन वेगवेगळ्या बॉडीजवरती, दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती ते ऍक्ट होत असल्यामुळं दे डू नॉट कॅन्सल इच अदर असं त्याचं जस्टिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे. डिफरन्शिएट बिटवीन कायनेटिक अँड पोटेन्शियल एनर्जी. एनी 2 पॉइंट्स इथं तुम्हाला सांगितलेत. सो 2 मार्कांसाठी एनी 2 पॉइंट्स आर सफिशियंट. ऍक्सेलरेशन त्याचे टाइप्स इथं एक निगेटिव्ह दिलंय, म्हणजे अर्थातच एक पॉझिटिव्ह आणि एक 0 ऍक्सेलरेशन असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा,
रवी अप्लाइड वाला हा जो आहे तुमच्या टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे. मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की एक्सरसाइज आणि सॉल्ड न्यूमरिकल ह्याच्या बाहेरचं काहीच न्यूमरिकल विचारले जात नाहीत. न्यूमरिकलचा पार्ट जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही तो स्किप देखील करू शकता, त्याला ऑर क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. सो डोंट वरी अबाउट द न्यूमरिकल पार्ट. कारण इथं पण बघा तुम्हाला इथं त्यांनी सांगितलेत एनी 3 सॉल्व्ह करायला सांगितलेत आणि मग बाकीचे तुम्हाला सोपे वाटतात. सो न्यूमरिकलचा पार्ट तुम्ही सोडा. 5 दिलेत, त्यातले कोणतेही 3 करायचे आणि त्यातलं 1 न्यूमरिकल आहे. बाकीचे येत असतील यू कॅन स्किप द न्यूमरिकल पार्ट. न्यूमरिकलचं जर प्रॅक्टिस केली नसेल तरच मी तुम्हाला सांगत आहे. क्लासिफाय द फॉलोइंग इनटू ऍसिडिक अँड बेसिक रॅडिकल. ऍसिडिक रॅडिकल, बेसिक रॅडिकल म्हणजे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, ऍसिडिक रॅडिकल म्हणजे ज्यांच्यावरती निगेटिव्ह चार्ज असतो. त्याप्रमाणे तुम्ही त्याला क्लासिफाय कराल. एम्फोटेरिक ऑक्साईड, हमखास मी कालच मुलांची रिव्हिजन घेतलेली होती क्लासमध्ये आणि त्यांना सांगितलं होतं हा प्रश्न येणार. हा जो पेपर आहे ह्यातले 99% प्रश्न काल मी मुलांना सांगितलेले होते माझ्या क्लासमधल्या, हे करून जा आणि तेच आलेले आहेत. त्यामुळं हा एम्फोटेरिक ऑक्साईड वालाही मी त्यांना सांगितलं होतं करून जा. एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणजे दोज ऑक्साइड्स विच रिॲक्ट विथ ऍसिड अँड बेस. मेटल ऑक्साइड्स असतात. एम्फोटेरिक ऑक्साइड्स आर द मेटल ऑक्साइड्स विच रिॲक्ट. मेटल ऑक्साइड्स जनरली बेसिक नेचरचे असतात. सो ते फक्त ऍसिड सोबत रिॲक्ट करतात. पण अल्युमिनियम ऑक्साईड आणि झिंक ऑक्साईड हे असे 2 मेटल ऑक्साइड्स आहेत की जे ऍसिड आणि बेस दोन्ही सोबत रिॲक्ट करतात आणि त्यांना एम्फोटेरिक ऑक्साइड्स असं म्हणतात. सो हे दोन्ही त्याचे एक्झाम्पल्स, त्याचे एक्झाम्पल्सच लिहायचे, बाकी काही नाही. इथं डेफिनिशन आणि 2 एक्झाम्पल्स लिहायचे. रिॲक्शन लिहायला त्यांनी इथं सांगितले नाहीत, पण तुम्ही रिॲक्शन देखील प्रिपेअर्ड करून जा. त्यानंतर एनी 5 3 मार्कांचे प्रश्न आले. डिफाईन व्हॅलन्सी. त्यानंतर दुसरा प्रश्न काय त्याच्यातलाच निऑन दिलाय, त्याची व्हॅलन्सी काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स हे काय आहेत. निऑन हा तुमचा ॲटॉमिक नंबर 10 आहे त्याचा. सो त्याच्यावरून तुम्ही त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 सांगाल. व्हॅलन्सी त्याची 0 सांगाल आणि 288 हे त्याचं कॉन्फिगरेशन 28 हे कॉन्फिगरेशन झालं. त्यानंतर फाइंड आउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ 2 ग्रॅम NaOH इन 50 ml सोल्युशन इन ग्रॅम पर लिटर अँड मोल पर लिटर. आता ह्याच्यामध्ये ग्रॅम पर लिटर मोल पर लिटर कसं काढायचं. ग्रॅम तर तुम्हाला इथं त्यांनी दिलेलंच आहे 2 ग्रॅम. हे जे 50 ml दिलंय त्याचं रूपांतर लिटरमध्ये करावं लागेल तुम्हाला आणि मग 2 ग्रॅम डिव्हायडेड बाय लिटर झालं की तुमचं ग्रॅम पर लिटर येईल. मोल पर लिटर काढण्यासाठी आधी तुम्हाला नंबर ऑफ मोल्स काढावे लागतील. मास इन ग्रॅम अपॉन मोलेक्युलर मास, तो फॉर्म्युला यूज करून, आणि मोलेक्युलर मास त्याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढल्यानंतर मग तो मोल डिव्हायडेड बाय काढलेले लिटर असं करायचं आहे. हे देखील मी काल एक्स्ट्रा लेक्चर घेऊन मुलांचं सोडवून घेतो. मला खूप आनंद होतोय की असं आपण काल घेतलं आणि ते बरोबर आलं. म्हणलं मुलांना पण समाधान, मुलाशी नाचत नाचत येतात की वाव मॅम तुम्ही सांगितलं बरं झालं, तर ते खूप छान वाटतं. सो ऑब्झर्व द फॉलोइंग फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. हे बर्निंग ऑफ एक्स विथ अन एक्सप्लोजन. आता ह्याच्यात मॅग्नेशियम रिबन आहे, डायल्यूट HCl आहे, मेटलची ऍसिड सोबत रिॲक्शन झालं की हायड्रोजन गॅस रिलीज होतो. ठीक आहे. सो आता इथे बबल्स ऑफ गॅस हायड्रोजन आहेत. एक्स गॅस हा हायड्रोजन गॅस आहे. आता इथं डायल्यूट ऍसिड, इथं कोण आहे, मेटल आहे. मेटल प्लस डायल्यूट ऍसिड गिव्ह सॉल्ट प्लस हायड्रोजन गॅस. हे इथं येईल. त्यानंतर बॅलन्स केमिकल इक्वेशन तुम्हाला त्याच रिॲक्शनचं लिहायचं आहे. Mg प्लस HCl गिव्ह MgCl2 प्लस H2. बघून समजतं, ही तुमच्या पुस्तकातली ऍक्टिव्हिटी आहे. त्यानंतर बॅलन्स करायचं आहे तुम्हाला ती रिॲक्शन. गिव्ह द फॉर्म्युला फॉर द कायनेटिक एनर्जी ऑफ अन ऑब्जेक्ट. मास M आहे, मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी V. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. K इज इक्वल टू हाफ mv². हा फॉर्म्युला इथं डिराईव्ह करायला 3 मार्कांसाठी विचारलेला आहे. मी त्यांना काल हे सांगितलं होतं, पोटेन्शियल एनर्जी सोपं आहे, पोटेन्शियल एनर्जी याचे चान्सेस खूप कमी आहेत, कायनेटिक एनर्जी करून जा. आणि आला बघा हा प्रश्न. सो कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. पोटॅशियम सिम्बॉल, रॅडिकल ऑप्टेन, चार्ज ऑन द रॅडिकल. K प्लस आहे, चार्ज आहे +1. सल्फर आहे, त्याच्यावरचं चार्ज ऑन द रॅडिकल 2 आहे. रॅडिकल ऑप्टेन काय असणार, त्याचा सिम्बॉल. हे ह्या पद्धतीनं तुम्हाला हे टेबल कम्प्लीट करायचं आहे.
आणि मग डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हाही प्रश्न मी सांगितला होता. स्पीड व्हेलॉसिटी सांगितलं होतं येईल किंवा डिस्टन्स डिस्प्लेसमेंट, ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एक फरक येणार असं मी सांगितलं होतं मुलांना. डिस्टन्स डिस्प्लेसमेंट ह्याला. त्यानंतर बुलेट हॅव्हिंग हा मासवाला, तर तो लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वरचा आहे. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम वाला, तो हा तुमच्या एक्सरसाइज मधलाच आहे हा सोडवलेला. त्यानंतर कम्प्लीट द टेबल. मोमेंटम इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट. मोमेंटम इज अ स्केलर क्वांटिटी, vector quantity as it has magnitude as well as direction. The rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the applied force. SI system मध्ये युनिट ऑफ मोमेंटम, CGS सिस्टम मधलं युनिट ऑफ मोमेंटम. त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी तुम्हाला 5 मार्कांसाठी विचारलेला आहे. स्टेट म्हटलंय त्यांनी पहिल्या ह्याच्यामध्ये, म्हणजे एकूण तो एक प्रश्न जो आहे तो 4 भागात डिव्हाइड केलाय. पहिल्या ह्याच्यामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी स्टेट करायचा, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड वाला तो लॉ. त्यानंतर डिफाईन पॉवर कपॅसिटी टू डू वर्क वाला. 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट, 1 युनिट म्हणजे किती जूल. त्यानंतर हा इलेक्ट्रिक आयर्न जो आहे हा पण आय थिंक तुमच्या एक्सरसाइज मधला प्रश्न आहे. त्याला ऑर प्रश्न आला इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर, त्याची डायग्राम काढायची आहे. गॅसेस कॅथोड आणि अॅनोड वरती जे तयार होतात, कॅथोड वरती कॅटायन म्हणजेच पॉझिटिव्ह आयन रिलीज होतात, अॅनोड वरती अनायन रिलीज होतात. सो कॅथोड हा जो आहे त्याच्यावरती निगेटिव्ह म्हणजे कॅथोड हा जो आहे कॅटायन जातात, कॅटायन वरती पॉझिटिव्ह चार्ज असतो म्हणून कॅथोड जो आहे तो निगेटिव्ह इलेक्ट्रोड झाला आणि अॅनोड जो आहे तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. सो ह्याच्यामधलं H2O जेव्हा सेपरेट होतील त्यापैकी हायड्रोजन वरती आपण पॉझिटिव्ह चार्ज म्हणू, त्याच्यामध्ये ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज म्हणू. सो ऑक्सिजन अॅनोड, हायड्रोजन कॅथोड वरती रिलीज होणार असं. त्यानंतर व्हाय प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, त्याच्यामध्ये कोणतेही आयन्स किंवा सॉल्ट हे ऍबसेंट असतात. हाऊ कॅन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज, त्याच्यामध्ये फ्यू ड्रॉप्स ऑफ आयदर ऍसिड किंवा बेसचा एखादा ड्रॉप टाकायचा आणि मग त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन्क्रीज करायची. असा हा ओव्हरऑल 40 मार्कांचा सायन्स 1चा पेपर होता सॅम्पलचा. तुम्हाला हा पेपर जर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हवा असेल, व्हॉट्सअप ग्रुपला हवा असेल तर मला तसा मेसेज करा. जितक्या जास्त कमेंट्स येतील मी तुम्हाला लवकरात लवकर हा पेपर देतेच. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक देखील मी 9वीच्या व्हॉट्सअप ग्रुपची डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती यूज करा, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. ठीक आहे. ऑल द बेस्ट फॉर युअर सायन्स 1, सायन्स 2 पेपर. सगळ्याच पेपरसाठी तुम्हाला शुभेच्छा. इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थँक्यू.